धुळे 263 किलोमीटर झालंय. अजून एक 150 किलोमीटर रेंज द्यायला पाहिजे गाडीनं तशी. गणपती बाप्पा मोरया. जय महाकाल. इथपर्यंत आणले महाकालनी, ह्याच्या पुढून पण आता नीट घेऊन जावा. इंदोर 351. भाई काय रोड आहे. रोड एवढा भारी बनवलाय ना, हे बघा ना, काय खड्डा नाही काय नाही. 100ला आहे मी. आणि मी असं भरपूर कंप्लेंट ऐकल्या की बाबा एक्स्ट्रीम मध्ये व्हायब्रेशन वगैरे होतात. हे बघा समोर लाईव्ह प्रूफ. मी काय डिफेंड करत नाही एक्स्ट्रीमला, पण लाईव्ह प्रूफ मी दाखवू शकतो. आता मी गाडी 90-100 न पळवतोय विथ 0 व्हायब्रेशन्स. आरामशीर एकदम चिल. आता सूर्य आलाय बाही डोक्यावर. 9:59 म्हणजे 10 वाजलेच. आम्ही असं आता टर्न केलाय की आता डायरेक्ट धुळेमध्ये थांबायचं. मग धुळे, परत सेंदवा, इंदोर, उज्जैन. नाईस स्थळ. फुल फोकसनी एकदम रोडवर फोकस ठेवून मी गाडी चालवणार आहे, कारण मी चालतोय 100 ने. हायवे फास्ट आहे. मला मायलेज किती तिथे बघायचं का रिअल टाइम. 47. इथं फक्त कॅमेरे नसले पाहिजे. मी 90च्या खालीच नाही उतरत. कंटिन्यू 100 ने जाऊ शकतो. जेवढ्या ट्रिप केल्यात ना, ह्या ट्रिपला लय मजा येते मला. लय लय भारी वाटायला. म्हणजे एकदम आम्ही 4ला ठरवलं, 4ला उठलो, निघालो. म्हणजे 20 मिनिट 5:30ला ठरवलं होतं तसं, आणि आम्ही 4:20 पर्यंत निघालो. 250 किलोमीटर नॉनस्टॉप मारले. नशा पान कर वाहन ना चलाए. हम वैसे शौक नहीं रखते. वाहन चलाना ही हमारे लिए नशा है. होय, मी याच्यावर 50-60 ने क्रूज करत होतो. 200 किलोमीटरला 5 तास लागायचे. 6 तास लागायचे. आणि मग त्यानंतर आपण केली जिंदगी में एक्स्ट्रीम आई. मग आम्ही आता 3 तासात 200 किलोमीटर केले. टाइम लावून दे पण. जास्त काय नाही, 25 cc वाढवल्या फक्त. पण स्पीड जी मिळाली ती 40 न वाढली डायरेक्ट. म्हणजे मी 60 न क्रूज करत होतो, तर मी आता इथं 100 ने करतोय. असा जर रोड उज्जैन पर्यंत असेल तर काय पाहिजे अजून सांग. नशा पान कर वाहन न चलाए. ए भाई थांब थांब. कुठं ब्रेक मारतोय. स्पीड ब्रेकर आले. स्पीड ब्रेकर. द्राक्षे 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 द्राक्षे. मंडळी व्ह्यू बघा एकदा. जाम भारी व्ह्यू बनवला इथं. खाली शेती, वरून घाट. एक छोटासा घाट उतरतो ऍक्च्युली आम्ही. आणि ह्या घाटात लावलेत हे रमलर्स, छोटे छोटे स्पीड ब्रेकर. बॉडी मसाजर म्हणतात आम्ही याला. नको बाबा, ट्रॅक्टरच्या साईडने. मित्रांनो, रोड एवढा चांगला आहे ना, मागचे 20-25 मिनिट झाले मी कॉन्स्टंट 100 ने क्रूज करतोय. कॉन्स्टंट. एक खड्डा नाही रोडवर. पूर्ण नवीनच रोड आहे. गाड्या पण कमी आहेत. ठीक आहे. कॉन्स्टंट माझी गाडी आहे 98-100. एकच स्पीड आहे. बापरे धूळ. असं राहिलं तर मी धुळे खूप लवकर पोहोचेल. 6 तासात 300 किलोमीटर म्हणजे 50चा ॲव्हरेज स्पीड आपला जो ठरला होता
तुम्ही एकदम करेक्ट मेंटेन केलाय. बरोबर 6 तास झालेत, म्हणजे 35 का 40 असं 4:40 का काहीतरी समथिंगला मी चालू केलं होतं. 10:32 झालेत. 50चा ॲव्हरेज स्पीड, 600 किलोमीटर 12 तास, आणि सॉरी 700 किलोमीटर 14 तास. आता स्पीड माझी चांगली मेंटेन होते. मागाशी होत होती स्पीड मेंटेन, पण तिथं टर्न होते, टर्न मध्ये 70 60 70 60 70 वर आणावी लागत होती स्पीड. इथं काहीच नाही, डायरेक्ट असे डिवायडर आली की जरा कमी करतोय मी. हे बघा, ही असे होणारे असते. स्पीड मेंटेन ठेवायचं असेल तर एकच की 101% लक्ष रोडवर फक्त. आता 10:34 झालेत आणि धुळे 54 होतं ना आता. कॅमेऱ्यात दिसलं असेल तुम्हाला किती आहे ते, बहुतेक 54 50 धरा 50. आता बघू धुळ्याला पोहोचायला किती वेळ लागते आता ह्या चांगल्या हायवेने, ह्या स्पीडने. गाईज मी आत्ताच सांगितलं की बघू म्हणलं आपण एवढा फास्ट हायवे किती वेळा जाणार. हे बघा, मागच्या अर्धा किलोमीटर पासून ट्रॅफिक चालू आहे. आता मी साईडनं निघतोय आणि एखादा असतो ना 4 व्हीलरवाला हुशार, अति हुशार, तो घालतो मध्ये. नसायला पाहिजे बाई, समोर आहे. अर्धा 1 किलोमीटर पासून हेच विषय चालू आहे मगापासून. गाईज आपण आता फक्त धुळ्यापासून 15 किलोमीटर लांब आहे आणि आता पेट्रोल पण संपत आलंय. आता जस्टच रिझर्वला लागली गाडी, मग कॅमेरा चालू केला. आता एकतर धुळ्यात किंवा धुळे पास केल्यानंतर मग मी पेट्रोल भरून घेईन, फुल करेन. त्यावेळेस मायलेज किती दिला ते पण कळेल आपल्याला. ट्रॅफिक जरा जास्तच आहे रोडवर. रोड चांगला आहे पण ट्रॅफिक आहे अधूनमधून इथं. गाईज आता आपण धुळे क्रॉस केलंय आणि आता आम्ही जरा पेट्रोल भरायला थांबतो. पेट्रोल खूपच कमी झाले. शेवटी भारतचा पंप मिळाला. आता आलोय पेट्रोल भरायला. मायलेज कॅल्क्युलेट करतो. 368.8 डिवायडेड बाय 8.17, 45चा मायलेज. ते पण कधी फुल 80+ स्पीड आणि डबल सीट विथ लगेज. सॅटिस्फाईड झालं एवढं. ट्रिप ए आपली जशी आहे तशीच राहू देतो. ट्रिप बी फक्त रिसेट करतो, हे मायलेज काढायसाठी. ट्रिप बी. चला, पेट्रोल फुल झालं ते एक डोक्याचं टेन्शन मिटलं. आता आपण निवांत निघू शकतो, काय टेन्शन नाही, काय नाही. बाई एक्स्ट्रीम खरंच कम्फर्टेबल आहे राव. इंदोर एक 250 किलोमीटर राहिलं इथून. आम्ही ब्रेक्स खूप कमी घेतोय, म्हणजे आम्हाला तिथं लवकर पोहोचायचंय. एकदा उज्जैनला 245 किलोमीटर आहे उज्जैन इंदोर एक्झॅक्ट. ग्लव्स नाही घातली. सेट ग्लव्स घालना पडेगा, उसके लिए रुकना पड़ेगा. हम अभी रुकना अफोर्ड नहीं कर सकते. येईल तो पण एक दिवस येईल ज्या दिवशी आपल्याकडे पण अशी बाईक असेल विथ फुल गिअर्स. मग आपण करू टूर. हा 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 हा, महाराष्ट्र MP बॉर्डर. भाई आपण बॉर्डरवर आलो आणि फर्स्ट टाइम माझी ब्युटी महाराष्ट्राची बॉर्डर क्रॉस करते. खरंच भारी वाटतंय. फायनली
गाइस वी आर इन मध्य प्रदेश. गाडीवर मी पहिल्यांदा महाराष्ट्राची बॉर्डर क्रॉस केली, ते पण आपल्या ब्युटी एक्स्ट्रीम वर. चला ह्यांच्या ताफ्यात जाऊ आपण. 19-20 का फरक. ह्यांच्यामुळे माझी पण रनिंग कट आहेत. मी 100च्या पुढे नाही जाणार. 110 पर्यंत जाते. मगाशी घेतली होती मी 110 नी गाडी, पण आता नको. 100 वास. पण रोड मात्र लय भारी राव. एक नंबर रोड. मी चुकून जर ह्याला ओव्हरटेक केलं ना भाई, एवढा इगोवर गेल ना. टायगर हिमाचल प्रदेशचे. दोघं सेनानी कनेक्टेड आहेत. मस्त गप्पा मारत जातात. मी पण घेतो इंटरकॉम आता पुढच्या राईडच्या आधी. आता 2 घ्यायला लागतील. एक मला एक. गाईस तापी नदी. मगाशी गोदावरी बघितली होती, आता ही तापी नदीवर आलोय आपण. भाई ही पण बघा ना किती मोठी आहे. एकदम वास्ट अशी नदी आहे राव ही. आपल्याकडे एवढ्या मोठ्या नद्या नसतात. आपण गोदावरी बघितली, तापी बघितली. उद्या नर्मदा बघू, उद्या किंवा परवा. कसे आहे बघा एकदा. व्ह्यू एन्जॉय करा. या रे या इकडं या एकदा. तोपर्यंत आपण हे डोळ्यानं नाही ना बघत, तोपर्यंत मज्जा नाही. हे बघा अजून नदी क्रॉस नाही झाली. ही पूर्ण 400 किलोमीटर मारून आता आम्ही जेवायला थांबलोय. भूक लागली होती भयानक. माझा मला माहित आहे मी जेवल्यावर झोप येणार आहे, तरी पण भूक एवढी लागली होती की गाडी चालू वाटत नव्हती, म्हणून आम्ही जेवायला थांबलो. आमचा बाबा इथं आहे, ती झोपता पण येते. तासभर झोपायचं खाऊन मग जायचं. आता अजून 200च राहिले, जास्त नाही. 200-250. पनीर, रोट्या, कांदा मिरची, 10 पाहिजे. पण ह्या रोडवर जास्त धाबेच आहेत. इंदोर मध्ये आता पोहे खायचे जाऊन अजून एकदा. इंदोरचे तरी पोहे असतात. चला खातो. तिथंच थोडस झोपतो, मग अजून गाडीवर बसायचं. 250 किलोमीटर मग असायचं. गाडी 400 आमचं डन झालंय आणि अजून आमचं 250 किलोमीटर राहिलंय. तर त्याची झोप झाल्यानंतर आता आम्ही निघणार आहे. चला तर काहीच परत एकदा सुरुवात करूया आपल्या प्रवासाला. आता जेवण झालंय माझं. असं इथं झोपायला होतं म्हणून इथं जेवायला पण इथंच थांबलो होतो मी. पनीर आणि रोट्या. हँड ग्लोव्स घालतो. गणपती बाप्पा मोरया, जय महाकाल. गाईज इंदोरला जाताना हा कुठला तरी एक घाट लागलाय. मी तर मागापासून बघतोय, कमीत कमी मला 10 ते 15 गाड्या अशा दिसल्या ज्या ब्रेकडाऊन झालेले. काय विषय काय माहिती या घाटाचा. 10-15 गाड्या दिसल्या मला आतापर्यंत. त्यात 4 व्हीलर होत्या, बस होत्या, ट्रक होत्या. ब्रेकडाऊन झाल्यात किंवा कोणाचं काय टायर फुटलंय, टायर पंक्चर झालंय, कुलंट फुटलंय. अशाच सगळे भरलेले आहेत तिथं. त्याच्यामुळे ट्रॅफिक होती या घाटात. काय माहित काय विषय झालाय. घाट पण एवढा असा हार्ड किंवा मोठा नाही, छोटासाच घाट आहे. 93 न क्रूज करतो एकदम निवांत, काय प्रॉब्लेम नाही. त्यामध्ये ट्रॅफिक लागते पण ठीक आहे. त्यावेळेस जरा हळू 50-60. होय काय हे विषय. अरे बापरे.
एक वर्षीस वालाय म्हणजे मगापासून तो आपल्या सोबतच आहे. तो महागच थांबलाय, हळूहळू येतोय. म्हणजे आमची त्याची पण स्पीड 90-100च आहे, माझी पण 90-100च आहे. आता त्यानं स्लो डाऊन केली आहे, कशामुळे काय माहिती. थांबला नाही तो, येतोय पाठी माझ्या. जेवण फुल झालंय तरी पण मला झोप ये नाही. 9ला आहे आणि 2च तास झोप झाले. मी 1ला झोपलोय आणि 3ला उठलोय. मक्खन रोड आहे ना, हे बघा 93 एकदम सेंधवा. हा आम्ही हाच पॉइंट बघत होतो, सेंधवा. आम्ही ज्यावेळेस तिथं बसलो ना, तर आम्ही असं ठरवलं की 150 किलोमीटर करायची नॉनस्टॉप. ही प्रतिछत्र म्हणली आपण 200 करू. म्हणलं हा जरा लिमिट. पण एवढं आता आलोय. आता बघा ओढो किती झाला टोटल सांगतो. 453 किलोमीटर. 453 किलोमीटरचा थकवा नाही वाटत आहे मला अजून. आता उज्जैन राहिले बरोबर 200. हाताची एकदम वाट लागली होती म्हणून एका जागी इथं थांबलो होतो आम्ही. थोडंसं स्प्राईट वगैरे पेली. आता बरोबर 105 किलोमीटर राहिलेत महाकाल. जय महाकाल. आता एक्झॅक्ट इथं आता ॲक्च्युली इथं 2 रस्ते आहेत जायचे. एक तर इंदोर आणि एक दुसरा एक गावागावानी जातो. तर मी ते एका लोकलला विचारलं तर तो म्हणला की इंदोरला खूप ट्रॅफिक मिळेल, तर तुम्ही गावागावाच्या रस्त्याने जा. त्या लोकल लेट्स ट्राय, बघू काय होतंय. जर झालं तर बेस्टच, नाही झालं तरी पण बेस्ट. कुछ ना कुछ तो छूट ही जाएगा. आणि ते हँड ग्लोव्स मुळे पूर्ण माझ्या हाताची वाट लागली, म्हणून मी हँड ग्लोव्स नाही घातले. आता माझे हात अशा आकडून बसले होते त्या हँड ग्लोव्स मुळे. गाईज मला मॅपवर सांगतोय की इथून इंदोरच्या रोडने जरा जास्तच ट्रॅफिक आहे. इथून मला 2 तास 40 मिनिट सांगतोय. हा मी गावाखेड्याचा रूट घेतलाय. 2 तास 40 मिनिट. आता बघू आपण किती वेळ लागतोय, कारण मला इथं काहीच ट्रॅफिक नाही. मी कंटिन्यू 100नीच आहे मागापासून. 95-96. जर लवकर गेलो ना तर शिप्रा नदीच्या आरतीचं आपल्याला दर्शन घडेल. सकाळीच मी आपल्या ब्लॉग मध्ये सनराईज दाखवलाय आणि आता हा सनसेट पण अजून आहे, टाइम आहे सनसेटला. नक्कीच सनसेट पण ब्लॉग मध्ये दाखवेनच. बाकी आपलं चाललंय हळू. ट्रॅफिक नाही लागली पाहिजे फक्त. कसा वाटतं आपला व्हिडिओ जरा सांगा कमेंट करून मला. काय काय इम्प्रूव्हमेंट वगैरे पाहिजे. हा एक रॉ ब्लॉग टाकतो मी एकदम मोठा, जेवढा होईल तेवढा, जास्त कट करत नाही बसत ह्याला. काहीच मॅप आम्हाला आता एक असा रस्ता दाखवतोय ना, तो उज्जैनला जातोय. त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवू का नको कळत नाही आम्हाला.
एक मिनिट, तुम्हाला मी रस्ता दाखवतो. त्यामुळेच मी आता यू टर्न घेऊन आलोय. हा रस्ता दाखवतोय मला उज्जैनला जाण्यासाठी. आता हे कितपत खरं आहे ते मला पण नाही माहित. अरे बापरे, गाडीचं टायर बघितलं का आता? ह्यांना विचारतो. उज्जैन को इधर से जाता है क्या? उज्जैन 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 अच्छा है क्या रास्ता? अच्छा है ऐसा? चलेगा, ओके, थँक्यू. जस्ट इमॅजिन, मी असं जात होतो आणि ट्रेन आली. किती भारी दृश्य दिसत होती. तिथं ट्रेन थांबली पण येत नाही राव. ट्रेन यायला पाहिजे होती. मला दिसते ट्रेन इथून यायला पाहिजे होती. ठीक आहे, बर्फ ही बर्फ असली तिथं. महाकालांना हा रस्ता जातो. स्ट्रेंज. हेल्मेटची काच एवढी घाण होते ना, घरी गेल्यावर मला धुवावी लागणार आहे. त्याला हँडवॉश न धुतोय कधी पण, छान निघते हँडवॉश न धुतल्यावर. गाईज, गुगल ताईनं आम्हाला भरपूर असं गावाखेड्यात फिरवलंय. अर्धा तास आमचा वेस्ट केलाय. एकदम असं काय म्हणते त्याला, परफेक्टली वेस्ट केलाय आमचा अर्धा तास. आता एक हायवे दिलाय आम्हाला. आता ह्या हायवेवरून जातोय आम्ही. आता आम्हाला यू टर्न घेऊन वापस यायचंय. आता त्याचा कट सापडत नाही. काय राव हे आयुष्य. आता तो डिवायडर बघण्यासाठी आम्ही आता उलट चाललोय. हा दिसला पुढे एक सिम्बॉल दिसला. आणि हा जाऊ द्या, हा सनसेट बघा. सनसेट कसा दिसतोय. हे काय हे होत राहील. आम्ही काय पोचणारच आहे महाकालला. नशीब आम्हाला लवकर कट सापडला. पब्लिक हे बघा, उज्जैन आलो आपण, आलो. आता फक्त महाकालांच्या दरबारात जायचंय. वापस एक मला चांगला हायवे भेटला की स्पीड 80, नाहीतर मग 40-50. ह्या गुगल मॅपच्या नादात जर अडकलो नसतो ना, तर मी 6-6:30 पर्यंत उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरात तिथं जरी असलो असतो कुठंतरी उज्जैनच्या मध्ये. अँड धिस इज द क्लीनेस्ट सिटी ऑफ इंडिया, इंदौर. ते 56 दुकानं ते आहेत. परत पोहे फेमस आहेत. देखेंगे, सब देखेंगे, कुछ नहीं छोडेंगे. उज्जैन आता पाट्या दिसाल्यात उज्जैनच्या. हे बघा, भोपाळ, आग्रा, विमानतळ, उज्जैन सरळ आहे. गाईज, मी उज्जैनच्या रिंग रोडला आहे आता. आणि बघा ना कसा मस्त बनवलाय रिंग रोड. एकदम मस्त आहे. इंदोरच्या रिंग रोडला आहे. हा सॉरी. बघा, आता मी कंटिन्यू चालवतोय. 204 पासून चालू केलं होतं. म्हणजे 50-55 किलोमीटर कंटिन्यू बसलोय गाडीवर. आता आली आपली स्पीड बघा, 90, 92, 95. जर मागापासून चालू असतो ना आतापर्यंत उज्जैन मध्ये असतो. होय बापरे, बघितले का बस. खड्डे आहेत या रोडवर. ही मेट्रो आहे, इंदोरची मेट्रो. इन्फोसिस, TCS, IT पार्क आहे का काही. आता उज्जैन साठी टर्न आला ह्या रिंग रोड वरून. मग आता आम्ही टर्न घेतोय इथून. उज्जैन. हाँ ओके, ये नहीं है ना? ये तो आपने विजयनगर जाएगा, इंदौर में जाएगा. ओके चलिए जाओ, थँक्यू. सूर्य मावळा आहे आता पूर्ण. आणि वी आर हेडिंग टुवर्ड्स द उज्जैन. आता तो मनकाचा तो कॉरिडॉर रोड होता, तो सोडला आम्ही. तिथून एक लेफ्ट टर्न घेऊन आता हा उज्जैनचा रोड पकडलाय. थोडंसंच राहिले उज्जैन. आता अंधार पण पडतोय. मी ट्राय करतोय अंधाराच्या आधी पोहोचायचं आहे.
बघू आता, जर अंधाराच्या आधी पोचता आलं तर फारच बरं होईल. जाऊन अजून रूम पण बघायची. आम्ही काय ऑनलाईन बुकिंग वगैरे तसलं काय नाही केलं. हे डायव्हर्जन येतात ना, मग आता काय अवघड आहे. आपला टँक अजून रिकामा झाला. पळवली एवढी गाडी सगळ्यात कमी मायलेज दिला आतापर्यंतच्या गाडीनं 45. काय फरक पडत नाही, मजा गेली भरपूर. साडेसहा पर्यंत पोहोचायचा प्रयत्न आहे माझा. अब देखते हैं पब्लिक क्या होता है. हायपिंग वाले सर चालू झाले आता सगळीकडे. फुल आंधळ करायचं पुढच्याला. किती गाडी चालवली आज? 648. मध्ये जर एक तास जर खराब केला नसता ना गुगल ताईन आपला, तर मग आपण मागाशीच पोहोचलो असतो. हा का ब्रेक मारतोय सर बाबा, तो ब्रेक मारतो. तर इथं पटकन पोचायचं आहे. अजून 30 किलोमीटर राहिला असेल. काहीच फक्त आणि फक्त 20 किलोमीटर राहिले उज्जैन. जर आम्ही फास्ट गेलो ना थोडं, तर शिप्रा नदीची आरती सापडते आम्हाला. फक्त 20 किलोमीटर. 6:22 झालेत. आम्ही निघालो होतो 4:40. 4:40 ते 4:40 12 तास. आणि हे 2 म्हणजे 14 तास. गुगल मॅप म्हणतं 15 तास, पण बरोबर आहे ते. मी करू शकलो असतो 12 नाही होत, 13 तासात होतंय. पण मध्ये ते गुगल मॅपनी 1 तास घालवला. ट्रॅफिक होती. काय करायचं आहे पण एवढं फास्ट करून? यायचं निवांत करायचं. 4 दिवस आहेत माझ्याकडं. सगळं डायव्हर्जन काम चालू आहेत. जर कोणी अजून 6 महिन्याला आलं ना, तर रस्ता पूर्ण तयार झालेला असणार आहे. एकदम मक्खन रोड झालेला असणार आहे. मी सर्व्हिस रोडने जातोय तरी. बॅरगेट्स. मंडळी, हे समोर बघा दृश्य. महामृत्युंजय द्वार उज्जैन. 700 किलोमीटरचा प्रवास इथे येऊन संपला. हे बघा, जय महाकाल. गाईज उज्जैन. बापरे, एकदम असं डोळ्याचं पार न फेडणार दृश्य दिसतंय. कसलं भारी होतं राव ते. काय उज्जैन बघा, उज्जैन. प्लॅन करून नाही होत, यावंच लागतंय. वाव, वसूल 700 किलोमीटर आलेलं वसूल. इसको अच्छा से देखा जाएगा, अच्छे से देखा जाएगा उसको. अभी तो सिर्फ ओवरव्यू चल रहा है इसका.